नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. तर आमच्या जीवनावर गुदडी शिवून शिपरपंच आम्ही उभा केला. रामकृष्ण हरी सर्वांना. मी आज वारीच्या वाटेहून तुम्हाला काहीतरी स्पेशल दाखवणार आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आज निरास्नान आहे आणि आमची दिंडी नीरा नदीच्या थोडीशी पुढे येऊन थांबलेली आहे. आम्ही आता जेवण करून विश्रांती घेणारच होतो, पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायची इच्छा झाली. माझ्या पाठीमागे ही जी मंडळी आहेत ना, ही या घरांमध्ये राहणारी मंडळी. घर म्हणजे छोट्या छोट्या झोपड्याच आहे. तर या झोपड्यांमध्ये राहणारे मंडळी, सगळी इथली कुटुंब, ही लोक गोदड्या शिवून आणि त्या गोदड्या विकून त्यांचा उदरनिर्वाह करतायत. आणि आज माऊली ज्ञानोबरायांची पालखी त्यांच्या दारासमोरून जाते आणि शेकडो वारकरी इथं थांबलेले आहेत. एकाही वारकऱ्यांनी स्वतःहून यांना विचारलं नाही, पण सकाळपासून या सगळ्या छोट्या छोट्या झोपड्यांमधली लोक वारकऱ्यांच्यासाठी स्वतःहून उत्स्फूर्तपणे जेवण बनवतायत, जेवण तयार करून वारकऱ्यांना खाऊ घालतात. प्रश्न गरिबीचा नाहीये, प्रश्न श्रीमंतीचा नाहीये, प्रश्न दानतीचा आहे. आपली दानत किती मोठी आहे त्यानुसार आपली श्रीमंती ठरत असते. आपण त्यांच्याशी ना थोडंसं बोलूया. चला. आम्ही काय परंपरा, कोणी 4 पायल्या घेतल्या, कोणी 5 पायल्या बाजरी घेतली, कोणी मिरची आणल्या, कोणी आपलं तेल मसाला आपलं गोदड्याशिवाय 8 दिवस झाले का पालखी यायची म्हणून 8 दिवस बाहेर लांब लांब साताऱ्यापर्यंत गोदड्याशिवाय जात्यात. गोदड्याशिवाय गडी माणूस गेलं दारात, कोणी रुपये देतं, 8 देतं, कोणी थांबीत बी नाही. पुण्याचं काम आहे, पुण्य पुण्य पुण्याचं काम आहे. आबा कुणा मेलं कुणा संघ नेलं. मग आम्ही जसं मिळन तसं आम्ही वार करायला आम्ही जेवण घालतो. बाबा या बाबा आमच्या तरी मिळन ते तुम्हाला जेवायला घालतो आम्ही. आई बेसन भाकरी खान जा. इथं झोपडीमध्ये भांडण होतं, तर आमच्या जीवनावर गुदडी शिवून शिपरपंच आम्ही उभा केला. तर लोक दिंडी अशा मोकळ जाते. आम्हाला असं वाटलं की थकवा आला, त्यांना थकवा आला, या चहा प्या, आंघोळ करा आणि जेवा आणि जावा, हे माझं म्हणणं आहे. ताई, सासरून माहेरी आलात ना? हो. काही सण नाही, उत्सव नाही, नेमकं काय कशाला आलात तुम्ही आता? माऊलीची दिंडी जेवण करण्याचा ईद आलो. माऊलींच्या वारकऱ्याला जेव घालायला दरवर्षी येतात का तुम्ही? दरवर्षी येतात. दरवर्षी. एवढीच श्रद्धा आहे तुमची माऊलींवर? एवढं मानता तुम्ही माऊलीला करून घालतो. माऊलीला देतो आम्ही गोदड्या शिवून येतो, 2 रुपये मागे टाकतो माऊलींसाठी. ते आम्ही सामान सुमान आणतो, माऊलीला घालतो आम्ही. 2 वारकरी यावं, आमच्या हाताने 2 घास खावा अशी आमची अपेक्षा आहे. बघितलं ना, वारी जी आहे ना ती तुम्हाला आयुष्यभर पुरेल असे अनुभव देऊन जाते. म्हणजे कधी कधी असं पाहायला मिळतं की एखाद्या बंगल्याच्या आडोशाला सुद्धा एखादा माणूस उभा राहायला नकार देतो, राहू देत नाही. पण ही माझ्या पाठीमागे बाबा झोपडीत राहणारी लोक आहेत, झोपडीत. आणि गोदाड्या विकून शिवून त्या विकून किती पैसे मिळतात. आणि अक्षरशः सकाळपासून रस्त्यात यांच्या घरातली माणसं उभी आहेत आणि एक एक माणसाला हाताला धरून जेवायला आणून बसवतात. पिठलं, भात, भाकरी, सुंदर स्वादिष्ट जेवण त्यांनी बनवलेलं आहे. माणसाची श्रीमंती जी आहे ना ती त्याच्या दातृत्वातून दिसत असते. आणि या लोकांनी सिद्ध केलंय की आम्ही झोपडीत जरी राहत असलो ना तरी आमच्या इतकं कुणी श्रीमंत नाही. माऊलीचा सोहळा सुरू आहे, अशी श्रीमंती माऊलींनी सगळ्यांच्या पदरात घालावी, अगदी तुमच्या आणि माझ्या सुद्धा. रामकृष्ण.